तर आपण एक्झरसाइज 5.3 मधला क्वेश्चन नंबर 8 पाहणार आहोत. आता या क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय सांगितलं आहे पहा, डिटरमाइन वेदर वेक्टर ए अँड वेक्टर बी आर ऑर्थोगोनल, पॅरलल और नायदर. जे आपल्याला दोन वेक्टर दिलेले असतील, वेक्टर ए आणि वेक्टर बी, आणि हे दोन्ही वेक्टर्स ऑर्थोगोनल आहेत, पॅरलल आहेत की या दोनपैकी एकही नाही हे आपल्याला सांगायचं. तर ऑर्थोगोनल या शब्दाचा अर्थ पहिले समजून घ्या. ऑर्थोगोनल म्हणजे परपेंडिक्युलर. ऑर्थोगोनल म्हणजे परपेंडिक्युलर. मीन्स परपेंडिक्युलर. आता दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर त्याची कंडिशन यापूर्वी आपण पाहिलेली आहे. वेक्टर ए अँड वेक्टर बी हे जर दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर इट इम्प्लाइज दॅट या दोघांचा जो डॉट प्रॉडक्ट आहे ना तो 0 असतो. तर जेव्हा दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट हा 0 येईल, दोन वेक्टरचा स्केलर प्रॉडक्ट 0 येईल, त्यावेळेस ते दोन्ही वेक्टर्स परपेंडिक्युलर आहेत. आणि परपेंडिक्युलर आहेत म्हणजेच ऑर्थोगोनल आहेत. हे तुम्हाला जर चेक करायचं असेल की दोन वेक्टर ऑर्थोगोनल आहेत किंवा नाहीत, तर त्या दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काढायचा. तो जर 0 आला तर समजायचं वेक्टर कसे आहेत, ऑर्थोगोनल. तो जर 0 नाही आला तर समजायचं ऑर्थोगोनल नाही. त्याच्यानंतर पॅरलल. पॅरलल हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. कोलिनियर. कोलिनियर म्हणजेच पॅरलल. आणि दोन वेक्टर हे कोलिनियर केव्हा असतात, तर जेव्हा एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल असेल. एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल असेल. The vector A and vector B are collinear, means parallel. If vector A is equal to m into vector B, m म्हणजे स्केलर, तो पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल. एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल जर आला तर कोलिनियर आहेत. कोलिनियर आहेत म्हणजेच पॅरलल आहेत. जर दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 येत असेल तर वेक्टर परपेंडिक्युलर आहेत. परपेंडिक्युलर आहेत म्हणजेच ऑर्थोगोनल आहेत. आणि मग या दोन्ही कंडिशन जर मिळत नसतील तर मग ऑर्थोगोनलही नाहीत आणि पॅरललसुद्धा नाहीत. ते दोन कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजेत, यापूर्वी सांगितलेले आहेत. आणि आता यामधलं क्वेश्चन नंबर 8 मधलं आपण नंबर 1चं सम घेणार आहोत. यामध्ये आपल्याला दोन वेक्टर दिलेले आहेत, वेक्टर ए आणि वेक्टर बी. आता हे ऑर्थोगोनल आहेत, पॅरलल आहेत की नायदर हे आपल्याला सांगायचं आहे. तर सर्वात पहिले आपण चेक करणार आहोत की हे ऑर्थोगोनल आहेत का. कोणते दोन वेक्टर आहेत ते बघा. वेक्टर ए इज इक्वल टू आहेत -9i प्लस 6j प्लस 15k आणि वेक्टर बी इज इक्वल टू आहे 6i -4j -10k. तर मी काय करणार आहोत, सुरुवातीला या दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट फाइंड करणार आहोत. कारण मला पहिले चेक करायचं आहे की हे दोन्ही वेक्टर्स ऑर्थोगोनल आहेत का. ऑर्थोगोनल आहेत का म्हणजे परपेंडिक्युलर आहेत का. आणि परपेंडिक्युलर असण्यासाठी मला त्यांचा काय फाइंड करावं लागेल, डॉट प्रॉडक्ट. आणि आता या दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट जर फाइंड करायचं असेल तर ती प्रॉपर्टी जी लिहून दिली होती त्या प्रॉपर्टीचा यूज करायचा. आयचा कंपोनंट -9 याने या वेक्टर बीच्या आयच्या कंपोनंटला मल्टिप्लाय करा 6 प्लस इथे येणार आहे 6 × -4 प्लस येणार आहेत 15 × -10. ही प्रॉपर्टी कोणती आहे, a1 b1 प्लस a2 b2 प्लस a3 b3. ही प्रॉपर्टी मी यूज केली. आणि आता या दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट किती येतो ते पाहू. याने याला मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे, -54 मायनस येणार 24 आणि मायनस येणार आहेत. या दोघांची मल्टिप्लिकेशन जर केली तर 150. या सर्वांची आता ॲडिशन करा. वेक्टर ए डॉट वेक्टर बी -54 -24 -150 यांची ॲडिशन केली तर ते येणार आहे -228. त्या दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट मी काढला आणि तो -228 आलेला आहे, 0 आलेला नाही. दिस नॉट इक्वल टू 0. देअरफॉर वेक्टर ए अँड वेक्टर बी आर नॉट ऑर्थोगोनल. दोन्ही वेक्टर्स ऑर्थोगोनल नाहीत.
दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट हा 0 आलेला नाही, म्हणजेच हे दोन्ही वेक्टर्स ऑर्थोगोनल नाहीत. मग आता आपल्याला चेक करायचं आहे की हे दोन्ही वेक्टर्स पॅरलल आहेत का. आणि पॅरलल असण्यासाठी एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय असायला पाहिजे, स्केलर मल्टिपल असायला पाहिजे. तर बघा वेक्टर ए काय गिवन आहे, वेक्टर ए इज इक्वल टू आहे -9 आहे, -9 प्लस 6j प्लस 15k. तर या वेक्टर ए मधून मी -3 कॉमन, जे कॉमन निघत असेल ना ते कॉमन काढायचं. या वेक्टर ए मधून -3 जर कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहणार आहे 3i. आता निगेटिव्ह साईन कॉमन काढली म्हणजे -2j आणि मायनस येणार आहे 5k. वेक्टर ए मधून -3 कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये राहिले 3i - 2j - 5k. याला दिला आहे मी इक्वेशन नंबर 1. आता दुसरा वेक्टर कोण आहे, बी. वेक्टर बी काय गिवन आहे 6i - 4j, 6i - 4j - 10k. या वेक्टरमध्ये काही कॉमन निघते का ते बघा. त्यामधून आपण 2 कॉमन काढू शकतो. वेक्टर बी इज इक्वल टू 2 कॉमन निघाले, ब्रॅकेटमध्ये राहिले 3i - 2j अँड -5k. याला दिला आहे मी नंबर 2. तर आता हे दोन वेक्टर आहेत. या दोन वेक्टरपैकी पहिल्या वेक्टर ए मधून -3 कॉमन निघाले, दुसऱ्या वेक्टर बी मधून 2 कॉमन निघाले. आणि आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 या दोघांनाही व्यवस्थित ऑब्झर्व करा. या दोघांमध्ये हा जो ब्रॅकेटमधला वेक्टर आहे ना तो सारखा आलेला आहे. जर मी इक्वेशन नंबर 2 वरून या ब्रॅकेटची व्हॅल्यू काढली तर हा 2 इकडे जाणार, म्हणजे 3i - 2j - 5k ची जी व्हॅल्यू आहे ती मी बी वेक्टर बी अपॉन 2 असं लिहू शकतो. ती व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवणार. मी खाली असं लिहितो आहे फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 2 दिस वेक्टर ए इज इक्वल टू, पहिले काय होते -3 इंटू या वेक्टरच्या जागेवर मी असं लिहू शकतो वेक्टर बी अपॉन 2. वेक्टर बी अपॉन 2 त्याला लिहिता येतं वेक्टर ए इज इक्वल टू -3/2 हा झाला स्केलर इंटू वेक्टर बी. एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल आला आहे. ही कंडिशन कुठल्या टाईपमध्ये आली, वेक्टर ए इज इक्वल टू एम इंटू वेक्टर बी, वेक्टर ए इज इक्वल टू एम इंटू वेक्टर बी या टाईपमध्ये आलेली आहे. याचा अर्थ वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. देअरफॉर वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. कोलिनियरचा अर्थ होतो पॅरलल. देअरफॉर वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. खूप सोपी आहे. ऑर्थोगोनल असतील तर परपॅन्डिक्युलरची कंडिशन आणि पॅरलल असतील तर कोलिनियरची जी कंडिशन आहे ती यूज करायची. आणि या दोन्ही कंडिशन्सपैकी एक कंडिशन जर मिळाली तर ठीक आहे, आणि जर दोन्ही कंडिशन्स नाही मिळाल्या तर समजायचं गिवन वेक्टर्स आर नायदर ऑर्थोगोनल नॉर पॅरलल. आता घेऊ आपण सेकंड नंबर. आता या सेकंड नंबरमध्ये आपल्याला चेक करायचं आहे ऑर्थोगोनल आहेत, पॅरलल आहेत की नायदर आहेत. ते आपण पहिले ऑर्थोगोनल आहेत किंवा नाहीत ते चेक करणार आहोत. वेक्टर ए गिवन आहे 2i + 3j - k, वेक्टर बी इज इक्वल टू 5i - 2j + 4k. आपण फाइंड करणार वेक्टर ए डॉट वेक्टर बी. पुन्हा तीच कंडिशन a1 b1 + a2 b2 + a3 b3 जी स्केलर प्रॉडक्टच्या वेळेस मी सांगितलेली आहे ती कंडिशन. या दोन वेक्टरचं मला डॉट प्रोडक्ट काढायचं आहे. तर मी इथे लिहितो 2 × 5 + 3 × -2 + -1 × 4 इज इक्वल टू 5 × 2 10 मायनस आले 6 - 4 इज इक्वल टू 10 - 10 इज इक्वल टू 0. वेक्टर ए डॉट वेक्टर बी यांचा जो डॉट प्रोडक्ट आहे तो 0 आला आहे. आणि आता डॉट प्रोडक्ट जर 0 येत असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता वेक्टर ए इज ऑर्थोगोनल टू वेक्टर बी. दोन्ही वेक्टर्स ऑर्थोगोनल आहेत. वेक्टर ए अँड वेक्टर बी आर ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनल म्हणजे परपेंडिक्युलर.
आणि या दोघांचा डॉट प्रोडक्ट हा 0 आला आहे, म्हणजेच हे वेक्टर्स कसे आहेत, ऑर्थोगोनल आहेत. आता पहिल्याच वेळेस आपल्याला ऑर्थोगोनल मिळाले, त्याच्यामुळे पॅरललची कंडिशन चेक करण्याची गरज नाही. असेच 2 एक्झाम्पल तुम्हाला याच क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत. 3rd नंबर आणि 4 नंबर तुम्हाला होमवर्क करायचं आहे. नंबर 3 आणि नंबर 4. तर नंबर 3 आणि 4 2 होमवर्क करायचे आहेत, जे या 2 सारखेच आहेत, पहिल्या नंबरचं आणि दुसऱ्या नंबरचं. आता बघू आपण पुढला क्वेश्चन. आता आपण क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत, एक्झरसाइज 5.3. याच्या आधीचा जो क्वेश्चन आहे ना, मला वाटतं त्याचा नंबर मी तुम्हाला चुकीचा सांगितला. क्वेश्चन नंबर 8 सांगितला, तो क्वेश्चन नंबर 8 नव्हता, तो क्वेश्चन नंबर 6 आहे. आधी जो पाहिला आहे आपण तो क्वेश्चन नंबर 6 आहे, चुकून तो 8 झाला असेल. आणि आता क्वेश्चन नंबर 7 आपण पाहतो आहे. या क्वेश्चन नंबर 7मध्ये जे काही सांगितलेलं आहे ते पाहण्यापूर्वी मी तुम्हाला कोणता फॉर्म्युला या आधी सांगितलेला आहे, अँगल बिटवीन द वेक्टर जेव्हा फाइंड करायचा असतो तर तो फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. 2 वेक्टर आहेत ए आणि बी. हे सर्व आधी प्रॉपर्टीच्या वेळेस मी सांगितलेलं आहे. वेक्टर ए आणि वेक्टर बी हे 2 अँगल आहेत आणि यांच्यामधला अँगल थीटा आहे आणि हा अँगल थीटा आपल्याला फाइंड करायचं आहे. 2 वेक्टरमधला अँगल थीटा फाइंड करायचा असेल ना तर फॉर्म्युला यूज करायचा कॉस थीटा इज इक्वल टू, हा जो थीटा आहे त्याचा कॉस रेशो घ्यायचं. ज्या 2 वेक्टरमधला तो अँगल आहे त्या 2 वेक्टरचा डॉट प्रोडक्ट इथे लिहा, वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी. हा फॉर्म्युला आहे अँगल बिटवीन 2 वेक्टर्स फाइंड करण्याचं. अँगल बिटवीन 2 वेक्टर्स फाइंड करायचं आहे तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा, कॉस थीटा इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी. आता इथे काय सांगितलं आहे पहा, एक ट्रायंगल आहे ज्याचं नाव आहे पी क्यू आर. पी क्यू आणि आर तिन्ही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिले. त्या ट्रायंगलचा जो पी अँगल आहे तो अँगल पी आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि हा अँगल पी फाइंड करायचा असेल तर बघा हे डायग्राम आहे. ट्रायंगल आहे पी क्यू आर, तुम्हाला हा अँगल पी फाइंड करायचं आहे. आता अँगल पी जर फाइंड करायचं असेल तर थीटा म्हणजे पी, हा थीटा ज्या 2 वेक्टरमधला अँगल होता ते कोण आहेत, वेक्टर ए आणि बी. मग आपल्याला थीटाच्या जागेवर आता पी आहे तर आपल्याला हा पी फाइंड करायचा आहे. हा कोणत्या 2 वेक्टरमधला अँगल येतो तर एक येतो पी क्यू आणि दुसरा येतो पी आर. जर अँगल पी जर फाइंड करायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला कुठला यूज करावा लागेल, कॉस पी इज इक्वल टू कोणत्या 2 वेक्टरमधला अँगल येतो, एक वेक्टर आहे पी क्यू दुसरा आहे पी आर. तर आपल्याला वेक्टर पी क्यू डॉट वेक्टर पी आर आणि अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी क्यू इंटू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी आर या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण पी अँगल फाइंड करू शकतो. अँगल पी ज्या 2 वेक्टरमधला होता ते 2 वेक्टर आहेत पी क्यू आणि पी आर. तर वेक्टर पी क्यू डॉट वेक्टर पी आर अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी क्यू इंटू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी आर असं घेतलं आहे. तर आधी आपल्याला हे वेक्टर्स फाइंड करावे लागतात आणि यासाठी आपल्याला या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. तर लक्षात द्या, यांचे पोझिशन वेक्टर्स मी लिहितो आहे. लेट वेक्टर पी, वेक्टर क्यू अँड वेक्टर आर. पॉईंट पीचे कोऑर्डिनेट काय दिले 0, तर इथे झाले 0 आय मायनस जे मायनस 2k. क्यूचे दिलेले आहेत 3 आय प्लस जे प्लस 4k आणि आरचे दिले आहेत 5 आय प्लस 7 जे प्लस के. कोण आहेत पोझिशन वेक्टर्स, कुणाचे आहेत पॉईंट्सचे. कोणत्या पॉईंट्सचे, पी क्यू आर रेस्पेक्टिवली. आपल्याला कोणते 2 वेक्टर पाहिजे तर आपल्याला पाहिजे वेक्टर पी क्यू. पी क्यू म्हणजे काय, पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट क्यू मायनस पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी. क्यूमधून पीचे कोऑर्डिनेट मायनस करा, 3i मायनस 0 आहे इथे येतील 3i प्लस जे मायनस मायनस प्लस तिथे झाले 2j आणि
4k मायनस मायनस तर इथे येणार आहेत +6k. हा झाला वेक्टर पी क्यू. आता या वेक्टर पी क्यूचं आपण मॅग्नेट्यूड फाइंड करणार किंवा सध्या याला असंच राहू द्या. वेक्टर पी क्यू इज इक्वल टू आपल्याला मिळाला 3i + 2j + 6k. जसा वेक्टर पी क्यू फाइंड केला असंच आपल्याला वेक्टर पी आर फाइंड करायचं आहे. वेक्टर पी आर इज इक्वल टू पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट आर मायनस पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी. आर मधून पीचे कोऑर्डिनेट मायनस करा. 5i - 0i 5i 7j + j मायनस मायनस प्लस होतील तर प्लस झाले 8j आणि k + 2k हे झाले +3k. तर वेक्टर पी आर इज इक्वल टू मिळाला आहे 5i + 8j + 3k. आता आपल्याला गरज कोणाची आहे तर आपल्याला गरज आहे या दोघांच्या डॉट प्रोडक्टची आणि या दोन्ही वेक्टरच्या मॅग्नेट्यूडची. तर सुरुवातीला मी वेक्टर पी क्यू आणि वेक्टर पी आर यांचा डॉट प्रॉडक्ट फाइंड करतो आहे. या दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट फाइंड करायचं आहे तर तीच कंडिशन यूज करा. a1 b1 + a2 b2 + a3 b3 इथे येणार 3 × 5 3 × 5 प्लस 2 × 8 2 × 8 प्लस 6 × 3 6 × 3 वेक्टर पी क्यू डॉट वेक्टर पी आर इज इक्वल टू हे झाले 15 8 × 2 16 आणि प्लस इथे येणार आहे 18. आणि आता वेक्टर पी क्यू डॉट वेक्टर पी आर इज इक्वल टू या सर्वांचे ॲडिशन करायचे. 8 + 6 हे झाले 14 14 + 5 19 इथे आले 9 1 + 1 2 + 3 + 4. वेक्टर पी क्यू डॉट वेक्टर पी आर इज इक्वल टू आलेले आहेत 49. आता आपण या वेक्टर पी क्यूचा मॅग्नेट्यूड फाइंड करणार. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी क्यू इज इक्वल टू वेक्टर पी क्यूचा मॅग्नेट्यूड फाइंड करायचं असेल तर अंडर रूट आयचा कंपोनंट कोण आहे 3 3चा स्क्वेअर येणार 9 प्लस जेचा कंपोनंट 2 आहे 2चा स्क्वेअर येतो आहे 4 प्लस केचा कोण आहे 6 तर इथे आलं आहे 36. याला जर सॉल्व केलं तर √49 म्हणजे 7 आणि मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी आर इज इक्वल टू अंडर रूट मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी आर इज इक्वल टू 5चा स्क्वेअर येतो 25 प्लस 8चा स्क्वेअर येतो 64 आणि 3चा येतो आहे 9. या सर्वांचे ॲडिशन जर केले तर काय येणार. सर्वांचे ॲडिशन केले 64 आणि 25 यांचे ॲडिशन जर केले तर 9 आणि 6 + 2 8 प्लस आणखी यामध्ये जर 9 ॲड केले तर 8 इथे झाले 98 √98 आणि याला मिक्स आउटमध्ये जर लिहिलं तर आपण 7√2 असं लिहू शकतो. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला अँगल फी फाइंड करायचा होता. तर फॉर्म्युला हा यूज करावा लागेल आपल्याला. Using angle between two vectors, angle between two vectors हा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. कोणता अँगल काढायचा होता P. इथे लिहिताना लिहायचं cos P इज इक्वल टू कोणत्या दोन वेक्टरमधला अँगल आहे वेक्टर पी क्यू डॉट वेक्टर पी आर आणि अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी क्यू into magnitude of vector PR cos P is equal to 49 upon magnitude of vector PQ ते आहेत 7 into 7√2 7 into 7 49 आणि 49 कॅन्सल इज इक्वल टू राहिले 1/√2. cos P ची जी व्हॅल्यू आहे ती 1/√2 आहे टेबलमध्ये. 1/√2 हे कॉसच्या टेबलमध्ये cos 45ला येत आहे आणि 1/√2च्या जागेवर cos 45 लिहिले. दोघांना कम्पेअर करा. P इज इक्वल टू हा जो अँगल आहे
हा अँगल 45 डिग्रीचा येतो आहे. अँगल पी इज इक्वल टू 45 डिग्री. यामध्ये तुम्हाला कोणताही अँगल विचारू शकतात. पीच्या ऐवजी अँगल क्यू जरी विचारला तरी फाइंड करता आला पाहिजे. अँगल आर जर विचारला तरीसुद्धा फाइंड करता आला पाहिजे. क्यू जर अँगल विचारला तर तुम्हाला कोणते दोन वेक्टर घ्यायचे आहेत, वेक्टर क्यू पी आणि वेक्टर क्यू आर, हे दोन वेक्टर. आर अँगल जर विचारला तर तुम्हाला वेक्टर आर पी आणि वेक्टर आर क्यू हे दोन वेक्टर्स घेऊन कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. आता बघू नेक्स्ट. आता आपण पाहणार आहोत नंबर 8. या नंबर 8मध्ये काय सांगितलं आहे, तीन वेक्टर्स आहेत, वेक्टर पी, वेक्टर क्यू, वेक्टर आर. आर युनिट वेक्टर्स. फाइंड करायचं आहे वेक्टर पी डॉट क्यूची व्हॅल्यू आणि वेक्टर पी डॉट आरची व्हॅल्यू. तर या दोनपैकी फर्स्ट नंबरचं कॅल्क्युलेशन्स मी करून देतो तुम्हाला. सेकंड नंबर जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. आणि यासाठी त्यांनी एक डायग्रामसुद्धा दिलेली आहे. त्या डायग्राममध्ये वेक्टरच्या डायरेक्शनसुद्धा दिलेल्या आहेत. हा आहे ट्रायंगल आणि या ट्रायंगलच्या साईड्स वेक्टरने रिप्रेझेंट केल्या. ही साईड वेक्टर पी, ह्या आहे वेक्टर आर आणि हा वेक्टर क्यू. तुम्हाला पी आणि क्यू यांचा डॉट प्रोडक्ट फाइंड करायचं आहे. वेक्टर पी, वेक्टर क्यू, वेक्टर आर हे कोणते वेक्टर्स दिलेले आहेत, युनिट वेक्टर्स. त्या ट्रायंगलला नाव दिलेलं नाही आहे. त्या ट्रायंगलचं नाव मी कन्सिडर करतो आहे ए बी सी. हा ए, हा पॉईंट बी आणि हा सी. तर मी इथे लिहितो आहे let the triangle be denoted by ABC. ट्रायंगलला आपण कशाने डिनोट केला आहे, ए बी सी ने डिनोट केला आहे. मग आता हा वेक्टर ए बी झाला आहे. हा वेक्टर ए बी कोण आहे, वेक्टर पी. तर मी इथे लिहितो आहे वेअर वेक्टर ए बी इज इक्वल टू वेक्टर पी, वेक्टर बी सी is equal to vector r and vector AC is equal to vector q. या तिघांचं मॅग्नेट्यूड जे आहे ना ते सेम आहे, कारण हे कोणते वेक्टर्स आहेत, युनिट वेक्टर्स. तर मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर p इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर q इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर r इज इक्वल टू 1. या तिन्ही वेक्टरचं मॅग्नेट्यूड 1 आहे. आता या तिन्ही वेक्टरचं मॅग्नेट्यूड जर इक्वल असेल तर लेंथ ए बी, बी सी आणि ए सी या ट्रायंगलच्या तिन्ही साईडची लेंथ इक्वल आहे. देअरफॉर लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ बी सी इज इक्वल टू लेंथ ए सी. लक्षात आलं पुन्हा एकदा. तिन्ही वेक्टर काय दिले होते, युनिट वेक्टर. तर मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी, मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर क्यू, मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर आर इक्वल आहेत आणि ते 1 आहे. 1 का आहे, कारण हे वेक्टर्स कोणते आहेत, युनिट वेक्टर्स आहेत. मग हे तीन वेक्टर जर इक्वल असतील तर ट्रायंगलच्या ज्या साईड्स आहेत लेंथ ए बी, लेंथ बी सी आणि लेंथ ए सी सुद्धा इक्वल राहतील आणि त्याची लेंथ किती आहे, 1 आहे. जर या ट्रायंगलच्या तिन्ही साईडची लेंथ इक्वल असेल तर हा जो ट्रायंगल आहे ना ए बी सी हा इक्विलॅटरल ट्रायंगल झाला आहे. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि हा ट्रायंगल जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल त्या ट्रायंगलचा प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा आहे. तर अँगल ए 60 डिग्री, अँगल बी 60 डिग्री आणि अँगल सी हा सुद्धा किती डिग्रीचा राहणार आहे, 60 डिग्रीचा राहणार आहे. खूप सिंपल आहे. तिन्ही वेक्टरचं मॅग्नेट्यूड 1 होतं. तिन्ही ट्रायंगलच्या साईडची लेंथ इक्वल आहे. ट्रायंगल इक्विलॅटरल आहे. प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचं. आता नंबर 1 त्याने आपल्याला काय फाइंड करायला सांगितलेलं आहे, पी डॉट क्यू. हा पी आणि क्यू. तर वेक्टर पी आणि वेक्टर क्यू या दोन वेक्टरच्या मधला अँगल कोण येतो आहे, ए अँगल आहे. तर इथे नंबर 1मध्ये मी लिहितो आहे एचा कॉस रेशो, कॉस ए इज इक्वल टू अँगल बिटवीन टू वेक्टर्स. जो फॉर्म्युला सांगितला होता तो यूज करा. कॉस ए इज इक्वल टू येणार आहे कोणत्या दोन वेक्टरमधला आहे, पी क्यू. तर इथे मी लिहितो आहे वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू आणि अपॉनमध्ये येणार आहे मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी इंटू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर क्यू. आता यामध्ये सबस्टिट्यूशन करा. कॉस ऑफ एची व्हॅल्यू किती आहे, 60 डिग्री. तर कॉस 60 डिग्री इज इक्वल टू वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी 1
आणि क्यूचं मॅग्निट्यूड आहे 1, कारण हे युनिट वेक्टर्स आहेत, हे इथे लिहिलं होतं. कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/2 इज इक्वल टू वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू. 1 × 1 1, डिनॉमिनेटरमध्ये 1 येथे लिहिण्याची गरज नाही. वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू, आन्सर मिळाला आहे 1/2. पहिल्याच आन्सर मिळालं. वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू 1/2. सिमिलरली तुम्ही वेक्टर पी डॉट आर फाइंड करू शकता. आणि आता पी डॉट आर जेव्हा तुम्ही फाइंड करणार, हा कोणता वेक्टर आहे पी, हा कोणता आहे आर, तर तुम्हाला फॉर्म्युला कुठला घ्यावा लागेल, कॉस बी इज इक्वल टू वेक्टर पी डॉट वेक्टर आर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर पी इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर. हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला यूज करावा लागेल. बघूया आता नेक्स्ट. आता आपण पाहणार आहोत नंबर 9. आणि हे नंबर 9 म्हणजे एक जॉमेट्रीची प्रॉपर्टी आहे जी 10th क्लासमध्ये तुम्ही पाहिलेली आहे. त्याला एक नाव होतं डायमीटर प्रॉपर्टी. डायमीटर प्रॉपर्टी असं एक नाव दिलं होतं. तेच आपल्याला आता वेक्टर मेथडने प्रूव्ह करायचं आहे. काय सांगितलं आहे पहा, प्रूव्ह बाय वेक्टर मेथड दॅट द अँगल सबटेंडेड ऑन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. थोडंसं सांगतो तुम्हाला की हे सर्कल आहे, सर्कलचं हे सेंटर आहे, हे सर्कलचं डायमीटर आहे, डायमीटरचे एंड पॉईंट्स ए आणि बी आहे. डायमीटर प्रॉपर्टी 10th क्लासपर्यंत काय होती माहिती आहे का, जर एखादा सर्कलच्या आउटसाईडमधला पॉईंट तुम्ही घेतला, हा पॉईंट पी घेतला आहे आणि पॉईंट पी कुठे आहे, तर हा सर्कलच्या आउटसाईडला आहे. तो पॉईंट या डायमीटरसोबत जर जॉईंट केला, पी आणि ए पॉईंट, पी आणि बी पॉईंट यांना जर जॉईंट केलं, तर या पी जवळ जो अँगल फॉर्म होतो आहे ना, तो ॲक्यूट अँगल असतो. जर एखादा पॉईंट सर्कलच्या आतमध्ये घेतला, सपोज मी इथे पी घेतला आतमध्ये, पीला ए सोबत आणि बी सोबत जॉईंट केलं तर हा अँगल ऑब्च्यूस राहतो. पण जर पॉईंट आउटसाईडलाही नाही आणि इनसाईडला पण नाही आहे, तो जर या सर्कलवर घेतला असेल पी आणि त्याला या ए सोबत आणि बी सोबत जर मी जॉईंट केलं, तर पी पॉईंट जवळ जो अँगल फॉर्म होतो आहे ना, तो राईट अँगल असतो. जे या डायमीटरने सेमी सर्कलवर सबस्टेंड केलेला जो अँगल आहे, हा अँगल राईट अँगल असतो. ही प्रॉपर्टी आधी 10th क्लासपर्यंत तुम्ही पाहिलेली आहे. 10th क्लासपर्यंत ही प्रॉपर्टी तुम्ही पाहिलेली आहे. पण तीच प्रॉपर्टी आता आपल्याला इथे वेक्टर मेथडनी प्रूव्ह करायची आहे. म्हणून लक्ष द्या. मी इथे एक सेमी सर्कल काढला आहे. त्याचं डायमीटर ए बी ॲक्च्युली आहे सर्कलच, पण ते सर्कल फक्त अर्धच दाखवतो मी तुम्हाला. याचं सेंटर मी ओ घेतला आहे. तर बघा, लेट काढलं मी सेमी सर्कल, पण लिहिताना मी सर्कल लिहिणार आहे इथे. लेट सेगमेंट ए बी बी द diameter of circle with center O. याचं सेंटर काय घेतलेलं आहे, O. त्याच्यानंतर या डायमीटरने म्हणजे अँगल सबटेंडेड ऑन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. तर या डायमीटरच्या एंड पॉईंटने या सर्कलवर सबस्टेंड केलेला अँगल, मग या सेमी सर्कलवर मी एक पॉईंट घेतला पी. पण हा पॉईंट पी सर्कलवर जरी असला तरी तो अदर दॅन ए आणि बी, ए आणि बीला सोडून मी पॉईंट घेतलेला आहे पी. तर इथे लिहितो आहे मी लेट पी बी एनी पॉईंट ऑन सर्कल अदर दॅन ए अँड बी. ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ए पॉईंटला आणि पीला आणि बीला जॉईंट केल्यानंतर हा जो अँगल इथे फॉर्म होतो आहे ना, हा आपल्याला राईट अँगल प्रूव्ह करायचा आहे. तर मी इथे लिहितो आहे टू प्रूव्ह. त्या अँगलचं नाव आहे ए पी बी इज अ राईट अँगल. अँगल ए पी बी हा अँगल आपल्याला राईट अँगल प्रूव्ह करायचं आहे.
खूप सोपी आहे हा प्रूफ, लक्ष द्या. तर सेंटर कोण आहे ओ. तर मी काय करतोय पहा, पॉईंट पी, पॉईंट ए आणि पॉईंट बी यांचे पोझिशन वेक्टर्स मी विथ रिस्पेक्ट टू ओ लिहितोय. तर बघा ए पॉईंटचा पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ओ हा झाला वेक्टर ओ ए, ज्याला मी वेक्टर ए ने डिनोट केला आहे. बीचा पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ओ हा झाला वेक्टर बी, आणि पी पॉईंटचा पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ओ हा झाला आहे वेक्टर पी. तसे 3 पॉईंटचे 3 पोझिशन वेक्टर्स मी विथ रिस्पेक्ट टू ओ घेतलेला आहे. तर मी इथे लिहितो आहे, लेट वेक्टर ओ ए इज इक्वल टू वेक्टर ए, वेक्टर ओ बी इज इक्वल टू वेक्टर बी, अँड वेक्टर ओ पी इज इक्वल टू वेक्टर पी आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स ए बी पी रिस्पेक्टिवली. झाले या तिघांचे पोझिशन वेक्टर्स. आता बघा या तीनही वेक्टर ए बी आणि पी वेक्टर यांचं मॅग्नेट्यूड जे आहे ना ते इक्वल आहे. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी. या तिघांचं मॅग्नेट्यूड इक्वल आहे. का इक्वल आहे? कारण हे तिन्ही वेक्टर रेडियस आहेत आणि सर्कलची रेडियस ही सेम राहते, म्हणून आपण त्याचं रिझन लिहू शकतो रेडिया ऑफ द सेम सर्कल. इथे मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए, मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी, मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी तिघांचं मॅग्नेट्यूड इक्वल आहे. ते मी आर कन्सिडर केलं कारण रेडियस आहे ती. कन्सिडर काय केलं आहे? आर. नंबर 2 हे तर झालं नंबर 1. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे यामधला. हे सर्व काही विसरलं तरी चालते, फक्त हा पॉईंट विसरू नका. आणि परत या वेक्टर ए आणि वेक्टर बीचा विचार करा. वेक्टर ए आणि वेक्टर बीचं मॅग्नेट्यूड सेम आहे पण डायरेक्शन अपोजिट आहे. असे कोणते वेक्टर असतात ज्यांचं मॅग्नेट्यूड सेम राहत आहे पण डायरेक्शन अपोजिट राहतात? अशा वेक्टर्सला आपण निगेटिव्ह वेक्टर म्हणतोय. तर मग खाली आपण हे कंडिशन लिहू शकतो, देअरफॉर वेक्टर ए इज इक्वल टू मायनस वेक्टर बी. वेक्टर ए आणि वेक्टर बी हे एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर आहे. दोघांचं मॅग्नेट्यूड सेम आहे बट डायरेक्शन्स अपोजिट असल्यामुळे वेक्टर ए इज इक्वल टू मायनस वेक्टर बी, आणि याला मी इक्वेशन नंबर 1 दिलं आहे. ह्या दोन्ही कंडिशन्स खूप महत्त्वाचे आहेत. आता थोडंसं खालून मी सुरुवात करतो आहे. काय करायचं आहे आपल्याला? आपल्याला अँगल ए पी बी इज राईट अँगल पाहिजे. तर अँगल ए पी बी राईट अँगल केव्हा असेल? जर ए पी आणि बी पी एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर. ए पी इज परपेंडिक्युलर टू बी पी असं जर दाखवलं तरच तो अँगल 90 डिग्रीचा येणार आहे. म्हणजेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की वेक्टर ए पी आणि वेक्टर बी पी हे एकमेकांना कशा असायला पाहिजेत? परपेंडिक्युलर. वेक्टर ए पी आणि वेक्टर बी पी जर परपेंडिक्युलर असतील तर अँगल ए पी बी इज अ राईट अँगल राहणार आहे. आणि आता हे दोन वेक्टर परपेंडिक्युलर केव्हा येतील? त्या दोघांचा जो डॉट प्रॉडक्ट आहे तो डॉट प्रॉडक्ट 0 यायला पाहिजे. त्याच्या आधीची स्टेप अशी पाहिजे आपल्याला, वेक्टर ए पी डॉट वेक्टर बी पी इज इक्वल टू 0. जर वेक्टर ए पी आणि वेक्टर बी पी यांचा डॉट प्रॉडक्ट 0 आला तर वेक्टर ए पी आणि बी पी परपेंडिक्युलर. वेक्टर ए पी आणि वेक्टर बी पी परपेंडिक्युलर आहेत म्हणजे सेगमेंट ए पी आणि बी पी परपेंडिक्युलर आहेत. आणि सेगमेंट ए पी आणि बी पी जर परपेंडिक्युलर असतील तर अँगल ए पी बी इज अ राईट अँगल. म्हणजेच अँगल सबस्टेंडेड ऑन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. आता हे ए पी डॉट बी पी इज इक्वल टू 0 प्रूव्ह करण्यासाठी मी याची ही एल एच एस कन्सिडर करणार आहोत. कन्सिडर वेक्टर ए पी डॉट वेक्टर बी पी इज इक्वल टू हा वेक्टर ए पी आणि हा वेक्टर बी पी. तुम्ही यांच्यामध्ये ट्रायंगल लॉ सुद्धा यूज करू शकता दोन्ही यांच्यामध्ये, पण ट्रायंगल लॉ यूज न करता यांचा पोझिशन वेक्टर वेक्टर ए पीचा पोझिशन वेक्टर येतो आहे वेक्टर पी ओ पी मायनस वेक्टर ओ ए डॉट वेक्टर ओ पी मायनस वेक्टर ओ बी. आणि आता याचा आन्सर किती यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. इज इक्वल टू वेक्टर ओ पी मीन्स वेक्टर पी मायनस वेक्टर ए
डॉट वेक्टर पी मायनस वेक्टर बी इज इक्वल टू, आता बघा हा कोण वेक्टर आहे ए, आणि या वेक्टर एच्या जागेवर तुम्ही काय लिहू शकता मायनस वेक्टर बी, तर मायनस मायनस काय होणार प्लस, तर वेक्टर पी प्लस वेक्टर बी डॉट वेक्टर पी मायनस वेक्टर बी, याचं रिझन तुम्ही लिहू शकता फ्रॉम इक्वेशन नंबर 1. आता या दोघांचा डॉट प्रॉडक्ट घ्या, जसे यापूर्वी आपण डॉट प्रॉडक्ट केलेले आहे. पी डॉट पी वेक्टर पी डॉट वेक्टर पी मायनस येणार पी डॉट बी मायनस वेक्टर पी डॉट बी प्लस येणार आहे बी डॉट पी आणि मायनस येणार वेक्टर बी डॉट वेक्टर बी. त्यामधला हा डॉट प्रॉडक्ट कॅन्सल होणार कारण दोघांची साईन अपोजिट आहेत आणि पी डॉट बीला बी डॉट पी असं लिहिता येतं. डॉट प्रॉडक्ट इज कम्युटेटिव्ह. हे झाले मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी स्क्वेअर, पी डॉट पीला मॅग्नेट्यूड ऑफ पी स्क्वेअर मायनस बी डॉट बीला मॅग्नेट्यूड ऑफ बी स्क्वेअर. आता पीचं मॅग्नेट्यूड किती आहे आर, म्हणजे इथे आलं आहे आर स्क्वेअर. बीचं मॅग्नेट्यूड किती आहे आर, हे इक्वेशन नंबर 1 मध्येच आहे. तर आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर इज इक्वल टू 0 याचं रिझन लिहिता येईल फ्रॉम इक्वेशन नंबर 1. तर वेक्टर ए पी डॉट वेक्टर बी पी इज इक्वल टू 0 आलेला आहे. आणि आता याच्या पुढे काय लिहायचं, देअरफॉर वेक्टर ए पी इज परपेंडिक्युलर टू वेक्टर बी पी, दॅट इज वेक्टर काढून टाकायचा सेगमेंट ए पी इज परपेंडिक्युलर सेगमेंट बी पी, आणि हे दोन सेगमेंट परपेंडिक्युलर असल्यामुळे अँगल ए पी बी इज अ राईट अँगल. ही प्रॉपर्टी एक्झाममध्ये किती जरी वेळा विचारलेली आहे, खूप वेळा विचारून झाले. खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, 10th क्लासमधल्या जॉमेट्रीमधली प्रॉपर्टी आहे. पण तीच प्रॉपर्टी आज आपण वेक्टर मेथडने प्रूव्ह केलेली आहे, खूप महत्त्वाची आहे. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 10. हा डायरेक्शन अँगलवरचा आणि डायरेक्शन कोसाइन्सवरचा प्रॉब्लेम आहे नंबर 10. त्यासाठी डायरेक्शन अँगलचे डेफिनेशन आणि डायरेक्शन कोसाइन्सचा जो थेरम आहे तो तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इथे काय सांगितलं आहे पहा, एक वेक्टर आहे की ज्याचे दोन डायरेक्शन अँगल्स तुम्हाला दिलेले आहेत. एक आहे 45 डिग्री आणि दुसरा आहे 60 डिग्री. तुम्हाला थर्ड काढायचं आहे. मला आठवत असेल डायरेक्शन अँगल्स आपण अल्फा बीटा गॅमाने डिनोट केले होते. पहिला डायरेक्शन अँगल दिला आहे 45, दुसरा दिला आहे 60 डिग्री. थर्ड काढायचं आहे, म्हणजे आपल्याला अल्फा गिवन आहे, बीटा गिवन आहे, गॅमा काढायचं आहे. तर मी इथे लिहिताना असं लिहितो आहे, लेट अल्फा इज इक्वल टू 45 डिग्री, बीटा इज इक्वल टू 60 डिग्री. वी हॅव टू फाइंड गॅमा. गॅमा फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपण त्या थेरमचा यूज करणार आहोत. वी हॅव काय होतं थेरम, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. या थेरमचा यूज करायचा आहे. आणि या थेरमवरून आपण गॅमाची जी व्हॅल्यू आहे ना ती फाइंड करू शकतो. इथे कॉस स्क्वेअर अल्फाच्या जागेवर येणार 45 डिग्री, कॉस स्क्वेअर बीटाच्या जागेवर आले 60 डिग्री, प्लस येणार आहेत कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. कॉस 45ची व्हॅल्यू आहे 1/√2, तर 1/√2चा येणार स्क्वेअर. कॉस 60ची व्हॅल्यू 1/2, 1/2चा येणार स्क्वेअर. इकडे आहेत कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. 1/√2चा स्क्वेअर येतो आहे 1/2 प्लस 1/2चा स्क्वेअर येतो आहे 1/4 प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. आता 1/2 आणि 1/4 यांचं कॅल्क्युलेशन्स करायचं. यांचं डिनॉमिनेटर सेम करूनही तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता किंवा यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन्स करून तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता. मी यांचं डिनॉमिनेटर सेम करतो आहे, याला मी 2ने मल्टिप्लाय आणि 2ने डिवाइड करतो आहे, म्हणजे डिनॉमिनेटर सेम होतील. इथे येणार आहे 2/4 प्लस 1/4 प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. दोघांचे डिनॉमिनेटर सेम झाले. न्यूमरेटरची ॲडिशन करा, ते येणार 3/4 प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. 3/4ची साईड चेंज करा. कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू येतील 1 - 3/4 कॉस स्क्वेअर गॅमा यांचं करा क्रॉस मल्टिप्लिकेशन.
1 इंटू 4 4 4 मायनस 3 1/4 यांचं घ्या स्क्वेअर रूट. कॉस गॅमाच्या दोन व्हॅल्यूज आपल्याला भेटणार +-1/2 प्लस हे आले आणि मायनस पण आलेले आहे. तर यावरून आपल्याला गॅमाची व्हॅल्यू जी आहे ना ती फाइंड करता येते. कॉस गॅमाच्या दोन व्हॅल्यू आहेत. कॉस गॅमा इज इक्वल टू 1/2 और कॉस गॅमा इज इक्वल टू -1/2. तर लक्षात द्या गॅमाची जी व्हॅल्यू आहे ती 1/2 वरून जर काढली तर 60 डिग्री म्हणजे π/3 येणार आणि गॅमाची व्हॅल्यू जर -1/2 वरून काढली ना तर ती 120 म्हणजेच 2π/3. याला तुम्ही इज इक्वल टू 60 डिग्री किंवा याला 120 डिग्री असं लिहू शकता. गॅमा इज इक्वल टू 60 डिग्री और 120 डिग्री. 60 डिग्री और 120 डिग्री हे याचा आन्सर आहे. थर्ड अँगल फाइंड करायला सांगितला होता गॅमा. याचे दोन आन्सर मिळाले, एक तर 60 डिग्री और 120 डिग्री. नंबर 11चा जो क्वेश्चन आहे तो डायरेक्शन कोसाइन्सवरच आहे. आपल्याला लाईनचे डायरेक्शन अँगल्स दिलेले आहेत आणि डायरेक्शन कोसाइन्स फाइंड करायला सांगितले. If a line makes angle 90 degree, 135 degree, 45 degree with x, y, z axis respectively, then find its direction cosines. लक्षात द्या खूप सोपी आहे. हिअर अल्फा गिवन आहे 90 डिग्री, बीटा गिवन आहे 135 डिग्री आणि गॅमा आहे 45 डिग्री. आपल्याला काढायचे डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन कोसाइन्स आर पहिला जो आहे तो यल चा फॉर्म्युला आहे कॉस अल्फा. कॉस अल्फा मीन्स कॉस ऑफ 90 डिग्री आणि कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू आहे 0. तर पहिला डायरेक्शन कोसाइन्स मिळाला 0. दुसरा यम म्हणजेच कॉस बीटा. कॉस बीटा मीन्स कॉस ऑफ 135 डिग्री याची व्हॅल्यू आहे ते -1/√2. कॉस 135ची व्हॅल्यू कशी काढायची. कॉस ऑफ 135 डिग्री याला तुम्ही कॉस ऑफ π/2 + 45 असं लिहू शकता. अलाइड अँगलचा कन्सेप्ट यूज करून π/2 आहे तर कॉस हा रेशो कन्वर्ट होणार साईन अँगल 45. हा गेला कोणत्या क्वाड्रंटमध्ये सेकंडमध्ये कॉस कसे असतात निगेटिव्ह -1/√2 ही व्हॅल्यू येते. किसा काढायचं याल कॉस गॅमा. कॉस गॅमा काढायचं म्हणजे कॉस ऑफ 45 डिग्री आणि कॉस 45ची व्हॅल्यू आहे 1/√2. तर डायरेक्शन कोसाइन्स DCS ऑफ लाईन आर कॉमा द्यायचा यामध्ये. पहिला 0, दुसरा -1/√2 आणि तिसरा आहे तो 1/√2. तर हे 3 0 -1/√2 1/√2 हे झाले डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाईन. या तिघांच्या स्क्वेअरची ॲडिशन 1 येते. जर चेक करून पाहायचं असेल आन्सर तुम्ही या तिघांच्या स्क्वेअरची ॲडिशन करायची. ती ॲडिशन 1 यायला पाहिजे. आता 12 नंबरचा क्वेश्चन आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला डायरेक्शन कोसाइन्सच फाइंड करायला सांगितले. याच्या आधीचा जो क्वेश्चन होता त्यामध्ये सुद्धा डायरेक्शन कोसाइन्सच आपण फाइंड केलेले आहे, पण त्यामध्ये अल्फा बीटा गॅमा दिले होते. यामध्ये आपल्याला अल्फा बीटा गॅमा दिलेले नाही आहेत. आपल्याला लाईनचे डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत. लक्षात द्या. इफ अ लाईन हॅज डायरेक्शन रेशोज 4, -12, 18 देन फाइंड इट्स डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन रेशो ऑफ लाईन दिलेले आहेत. डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन आर 4, -12, 18. तुम्हाला आठवत असेल लाईन हॅज मेनी डायरेक्शन रेशोज बट युनिक डायरेक्शन कोसाइन्स. इथे जे डायरेक्शन रेशोज आहेत ना यामध्ये एखादा कॉमन नंबर आहे का ते बघा. 4, 12 आणि 18 हे सर्व इवन नंबर आहेत. याला तुम्ही 2 ने डिवाइड करू शकता. हेच डायरेक्शन रेशोज आणखी सिंपल फॉर्ममध्ये तुम्ही लिहू शकता. याला जर 2 ने डिवाइड केलं तिथे 2 येणार, -6 आणि 9 हे सुद्धा त्या लाईनचे डायरेक्शन रेशो झाले. तर याला मी ए, याला बी आणि याला सी कन्सिडर केलं आहे. हिअर A is equal to 2, B is equal to -6 and C is equal to 9.
आता ए बी सी या डायरेक्शन रेशोज आहेत आणि डायरेक्शन रेशोजवरून डायरेक्शन कोसाइन्स कसे फाइंड करायचे याचे फॉर्म्युले मी तुम्हाला आधी लिहून दिलेले आहेत, तेच आपण इथे यूज करणार आहोत. आणि यासाठी मी काय करतो आहे, पहिले मी √a² + b² + c² ची व्हॅल्यू काढतो आहे. √a² + b² + c². एची व्हॅल्यू किती आहे 2, 2चा स्क्वेअर येतो 4. बीची व्हॅल्यू किती आहे -6, -6चा स्क्वेअर येतो 36. आणि 9चा येतो 81. यांची ॲडिशन केली तर इथे 121. याचं स्क्वेअर रूट काढलं तर 11. तर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाईन आपल्याला पाहिजे DCS ऑफ लाईन R. पहिला L फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे a/√a² + b² + c². एची व्हॅल्यू किती आहे 2 अपॉन √a² + b² + c² ची व्हॅल्यू 11. तर पहिला झाला L = 2/11. M = b/√a² + b² + c². बीची व्हॅल्यू किती आहे -6/11. आणि तिसरा N = c/√a² + b² + c². तर cची व्हॅल्यू आहे 9/11. तर फायनल आन्सर राहणार DCS ऑफ लाईन R. पहिला जो आहे तो 2/11, दुसरा आलेला आहे -6/11 आणि तिसरा आहे 9/11. इथे जे 3 नंबर्स तुम्हाला मिळालेले आहेत हे त्या लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स आहेत. आन्सर चेक करू शकता. या तिघांच्या स्क्वेअरची ॲडिशन 1 येते. डायरेक्शन कोसाइन जर असतील तर यांच्या स्क्वेअरची जी ॲडिशन आहे ती नेहमी 1 राहणार आहे.